गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. आणि सकाळी उठल्या व्हॉइस ओव्हर देते सो आवाज थोडासा वेगळा येत असेल तुम्हाला. या ब्लॉगमध्ये इतर गोष्टी तर मी शेअर करणारच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं शेअर करणार आहे ते म्हणजे की किचन ट्रॉलीज साफ करायला आपल्याला ऑलमोस्ट तासभर लागतो. त्या ट्रॉलीज 15 मिनिटांमध्ये अगदी चकचकीत कशा पद्धतीने आपण साफ करू शकतो हे मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे हा. मी आधी खूप वेळ त्यामध्ये घालवायची. पहिल्यांदा विम बार सोपनी ते घासायचं, त्यानंतर नॉर्मल पाण्याने पुसून काढायचं. तर आज मी तुमच्यासोबत एक ट्रिक शेअर करते. तर इथे ना आज खूप दिवस झाले मी हे क्लीन केलेलं नाही आहे. ऑलमोस्ट 20 दिवस होऊन गेले असतील. सो खूप सारे डाग आहेत आणि हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं मला, म्हणून मी साफ केलेलं नाही आहे की जास्त घाण होऊ दे म्हणून. तर इथे जे फिनिशचं लिक्विड आहे माझं डिशवॉशरचं, डिशवॉशरमध्ये जेव्हा आपण काचेची भांडी घासतो किंवा सिरामिकची भांडी घासतो त्यावेळेला हे लिक्विड यूज करतात. याची लिंक मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. जर तुमच्याकडे डिशवॉशर असेल आणि असं कोणतं लिक्विड असेल तर ते तुम्ही यूज करू शकता. तर ते लिक्विड भरपूर साऱ्या पाण्यामध्ये मी थोडंसं ॲड केलं आहे. चांगले असे बबल्स येईपर्यंत मिक्स करून घेतलं आहे. आणि या लिक्विडमध्ये आपल्याला आता नॅपकिन वगैरे बुडवायचं आहे, स्वच्छ नॅपकिन, आणि त्यांनी आपल्याला ट्रॉलीज ज्या आहेत त्या पुसायच्यात. 2 हात मारले ना तर तुमचं एक ट्रॉली पुसायला फार फार तर 2 मिनटं लागतील. मी तुम्हाला डेमो देतीच आहे आता. तर आता बघितलं तुम्ही किती घाण झालं आहे ते. तर बघा, पहिल्या आणि दुसऱ्या हात मारल्यानंतरच ते इतकं चमकतं ना की असं वाटतं की आपण किती काय काय ह्याच्यावर प्रयोग केलेत आणि किती वेळा घासले आणि त्यानंतर असं चमकलेलं आहे. तर खूप सुंदर होतं. कुठलंही डिशवॉशरचं लिक्विड तुमच्याकडं असेल ते तुम्ही यूज करू शकता. आणि जर तुमच्याकडे डिशवॉशर नसेल तर हे लिक्विड तुम्ही यूज करू शकता. हे साफ करता करता माझ्या डोक्यात हे पण आलं की आरसे झाले किंवा काचा झाल्या खिडक्यांच्या, त्याच्यासाठी पण आपण हे जे लिक्विड आहे त्याने क्लीन करू शकतो. मी पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन की काचा पण कशा पद्धतीनं निघतात ते. आणि तुमच्या समोर मी हे साफ केलं आहे आणि किती साफ झालं आहे बघा. बिफोर आणि आफ्टर तुम्हाला फरक दिसत असेल. कुठलंही एडिटिंग यामध्ये मी केलेलं नाही आहे की बाबा फास्ट फॉरवर्ड केलं किंवा असं काही नाही. जितका वेळ तुम्हाला व्लॉगमध्ये मी दाखवलं तेवढाच वेळमध्ये ते पुसून झालेलं आहे. आता बाकीच्या ट्रॉलीज बघताय एवढे डाग आहेत आणि हे बघा कसं क्लीन झालं आहे. तर बाकीच्या ज्या ट्रॉलीज आहेत त्या पण मी स्वच्छ करून घेईन. आणखी एक असं वरच्या बाजूला पण खूप जास्त घाण झालं आहे, त्याचा पण लाईव्ह डेमो देते की किती पटकन ते क्लीन होतं. मोस्टली हे जे क्लिनिंग आहे ते तुम्ही 15-20 दिवसातून करणार असाल तरच करा, कारण हे जे लिक्विड आहे ते थोडंसं कॉस्टली आहे. अदरवाईज तुम्ही नॉर्मल कॉलिननी 1-2-3 दिवसातून साफ केलं तरी चालेल. पण 15-20 दिवसातून एकदा जर तुम्ही हे केलं तर 15-20 दिवस त्याच्याकडे बघायची गरज नसते. पण माझ्या इथे खूप धूळ आहे आणि खूप धूळ बसते. काही वेळेला माझ्याकडून दूध वगैरे सांडतं, ओघळ तसेच राहतात, म्हणून मग 2-3 दिवसातून मी कॉलिननी साफ करते. तुम्ही तसं करू शकता. पण तुमच्याकडे काही क्लिनिंगचा इश्यू नसेल किंवा घाणीचा इश्यू नसेल तर तुम्ही 15-20 दिवसातूनच ते साफ करू शकता. 15-20 दिवसातून ट्रॉलीजसाठी हार्डली तुम्हाला 15 मिनटं द्यायचे आहेत. तुमचं जे तास-दीड तासाचं काम आहे ते सगळं कमी होऊन जाणार आहे. त्यानंतर डबे जे आहेत, हे जे डबे आहेत ते मी रेग्युलर बेसिसवर धुवू शकत नाही सगळे एकदम काढून. म्हणजे समजा आता डाळ संपली तर तो डबा मी घासायला टाकते आणि धुवून ठेवते. पण एका वेळेला सगळं सामान खाली करा आणि सगळे डबे धुवा हे होत नाही. जसजसे खाली होतील, रिकामे होतील तसं मी धुवून टाकते. म्हणून मी काय करते, 8 दिवस 15 दिवसातून ना नॉर्मल पाण्याने हे जे डबे आहेत ते मी साफ करून घेते. पण अगेन माझ्याकडे आता ते लिक्विडवालं पाणी आहेच आहे, तर मी विचार केला की चला सोबत ते या पाण्याने डबे जे आहेत आपले मिठाचे वगैरे ते पण आपण साफ करून घेऊया. दोन तीन जणींनी मला सांगितलं की म्युझिक लावत जाऊ नको, कारण म्युझिक लावलं की तुझा आवाज कमी येतो किंवा म्युझिक इरिटेट होतं.
तर मला प्लीज तुम्ही सांगा ज्यांना शक्य आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये की बॅकग्राऊंड म्युझिक मी लावत जाऊ की नको जाऊ, कारण पर्सनली मला बॅकग्राऊंड म्युझिक लावणं खूप छान वाटतं. थोडासा म्युझिकचा आवाज मोठा होत असेल तर मी आवाज कमी करून लावू का हे मला नक्की सांगा. आणि जर तुम्ही नको म्हणत असाल तर आजचा ब्लॉग मी तुम्हाला देतीच आहे की विदाऊट म्युझिक, मध्ये मध्येच फक्त मी म्युझिक कुठेतरी टाकते आहे, बॅकग्राऊंडला टाकत नाही आहे. तर अशा पद्धतीने टाकू का, हे दोन्ही मी एक सजेशन विचारते तुम्हाला. दोन्ही मला सांगा की कशा पद्धतीनं मी ब्लॉग्स अपलोड करत जाऊ. तर लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बोलले होते की मी जो आयफोन फुटला आहे माझा त्याचा फोटो देते, पण एडिटिंगमध्ये मी ते विसरून गेले आणि व्हिडिओ अपलोड केल्यानंतर अगदी केल्या माझ्या लक्षात आलं. सो मी कमेंट केली होती पिन एक की मी विसरून गेले वगैरे, नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते. तर इथे तुम्हाला दिसत असेल की तो जो फुटलेला फोन आहे तर अशा पद्धतीनं तो फुटला आहे. पण लकीली जसं मी सांगितलं लास्ट ब्लॉगमध्ये पण की माझ्या म्हणजे फोनचं काम करणं काही बंद नाही झालं आहे. म्हणजे कॅमेरा असेल किंवा फोन अगदी व्यवस्थित चालतो आहे. पाठची जी ग्लास आहे ती तुटली आहे, तर ती मी लवकरच घेईन बसवून. आता इतकं सगळं पुस्तीच आहे तर म्हटलं चला हे लिक्विडचा आणखी एक चांगला उपयोग करून घेऊया. हे तेलाची तुपाची जे कंटेनर ने बॉटल्स आहेत त्या पण क्लीन करून घेते. ते तर मी आत्ताच क्लीन करून स्वच्छ क्लीन करून म्हणजे प्रॉपर धुवून वगैरे मी आत्ताच ते भरलं होतं तेल वगैरे. पण तरी पण आता आहे लिक्विड तर ते टाकूनच देणार आहे मी असं, पण मग करून घेऊया म्हणून ते पण मी साफ करून घेते सोबतच. कारण हे जे फिनिशचं डिशवॉशरचं लिक्विड आहे ना ते खास काचेच्याच भांड्यांसाठी आहे. जेव्हा आपण काचेची भांडी म्हणजे स्टीलची भांडी चमकतातच नो डाऊट, पण जेव्हा आपण काचेची भांडी लावतो त्यावेळेला खास ते लिक्विड त्यामध्ये ॲड करायचं असतं. सो काचेची भांडी तर खूप स्वच्छच निघतात ह्यानी, किंवा काचेच्या गोष्टी जर पुसल्या या लिक्विडनी तर ते एकदम चमकणारच आहेत. किचनमधली सगळी एक्स्ट्रा कामं जी आहेत ती झाली आहेत. बाकीचं तर सगळं आवरलंच होतं. डिशवॉशर मी लंचच्या वेळेला म्हणजे लंच प्रिपेअर करून झाल्यानंतरच लोड करून ठेवलं होतं. फक्त थोडी अजून जागा होती, सो काही आहे का एक्स्ट्रा जेवल्यानंतरची भांडी वगैरे यासाठी मी वेट करत होते. जेवल्यानंतरची पण जी भांडी होती ती त्यामध्ये लोड केली मी आणि आता डिशवॉशर लावेन. डिशवॉशर लावलं, वॉशिंग मशीन पण लावायचं आहे. हे सगळं लावेन आणि त्यानंतर आता मी झोपून जाईन. झोपून उठल्यानंतर मग डिशवॉशरची भांडी जी आहे ती काढून ठेवेन आणि कपडे पण सुकायला टाकेन. म्हणजे ते 1-1.5 तासामध्ये माझी झोप पण होते आणि हे काम पण होतं. तर हे जे वॉशरूम आहे ना ते आम्ही ॲज अ वॉशरूम कधीच यूज करत नाही. म्हणजे कमोड किंवा तिथं आंघोळ करणं वगैरे असं कधीच नाही करत. तिथे फक्त कपडे धुवायच्या गोष्टी किंवा भांड्याची काही गोष्टी, आला, डिटर्जंट, सोप हे सगळं तिथं ठेवलेलं आहे. कपडे जे असतात आपले त्याचा टब मी तिथं ठेवलेलं आहे. आणि इथे अभिषेकची पॅन्ट जी आहे ती मी धुते. त्याचे इव्हेंटचे जे कपडे आहेत ते मोस्टली ड्रायक्लीनला तो देतो. बट काही असतात की जे जाता त्याला हवे असतात, तर ही पॅन्ट त्याला पाहिजे होती धुवून, तर ते मशीन वॉश किंवा रगडून मी धुवू शकत नाही. म्हणून मी काय करते, भिजवून ठेवते 2-3 तासासाठी ते डिटर्जंटमध्ये आणि फक्त झुबकून अशी काढते. त्याला खूप काही करायला जात नाही, मग ते स्वच्छ पण होतं आणि ते खराब पण होत नाही. हे मी म्हणजे माझ्या शहाणपणावरून शिकले. एक दिवस एक दुपट्टा होता आणि त्याला भरपूर सारे मिरर होते, तर ते मी भिजवून ठेवलं आणि मस्त रगडून धुतलं. पण त्यानंतर सगळे मिरर जे होते गोल गोल पूर्ण ह्या माझ्या वॉशरूममध्ये सगळीकडे झाले होते. सो तेव्हापासून मी काहीही त्यांना फार काही त्रास द्यायला जात नाही कपड्यांना, कारण हे इव्हेंटचे कपडे खूप जास्त कॉस्टली असतात, त्याच्यावर आपण ती रिस्क घेऊ शकत नाही. तर मी नॉर्मली ते सुबकते आणि निथळायला ठेवते. मी पिळत पण नाही ते कपडे जास्त काही. तर असं आहे. काय सारखं पुष्पा कुठे जाते? मोठ्यानी अभंगच्या बड्डेला. अभंग कोण आहे तुझा? फ्रेंड आहे. ओके, तू कुठे जातोय? आता स्कूलला चाललास? कुठे जातोय? अभंग दादाच्या बड्डेला. अभंग म्हणजे दादा. हो, चला जाऊया. अकिराच्या फ्रेंडचा बड्डे होता, तर आम्ही तिकडे गेलो होतो आणि जाता ना
युद्धवीरला पण मी युद्धवीर आणि अकिरा दोघांना मी खेळणी घेतली होती. म्हणजे अभंगला जे गिफ्ट घेतलं खेळणंच घेतलं होतं आणि सोबत ह्या दोघांना पण घेतलं होतं. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट तिच्या फ्रेंडचा जेव्हा बड्डे होता तेव्हा की खूप वीरूनी प्रॉब्लेम केला होता. तर ह्या वेळेला मी बड्डे गिफ्ट पण त्याला घेतलं, वीरूला घेतलं, अकिराला घेतलं आणि वीरूचं जे घेतलेलं खेळणं होतं ना ते मी बड्डे गिफ्ट कसं आपण रॅप करतो प्रेझेंट पॅकेटमध्ये तशा पद्धतीनं अगदी मी रॅप वगैरे करून घेतलं होतं. आता दाखवेल तुम्हाला तो. आणि त्यामुळे त्यांनी काही त्रास दिला नाही. मस्त बड्डे झाला एकदम छान पद्धतीनं. आणि अभंग तुम्हाला आता मी दाखवतेच. त्याचा बड्डे होता आणि केक जो होता ना तो त्याच्या मम्मीनी घरी बनवला होता. खूप सुंदर केक, म्हणजे दिसायला तर छान होताच पण टेस्ट पण खूप सुंदर होती. तो मी जास्त काही आता इथे शूट करू शकले नाही कारण खूप म्हणजे जवळून शूट करू शकले नाही कारण खूप मुलं होती, खूप जास्त मुलं होती. त्यामुळे असं अगदी जवळ जाऊन वगैरे असं मला शूट नाही करता आलं. पण खूप मस्त केक होता. ही त्याची मम्मी आहे. हिला तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बऱ्याच कार्यक्रमांमध्ये बघितलं असेल, इथून पुढे पण बघाल कारण माझी चांगली मैत्रीण आहे ती. आणि हे जे आहेत त्याचे आजोबा आहेत. तर आता आम्ही केक कटिंग करणार आहोत आणि त्यानंतर हा जो व्लॉग आहे तो मी विचार केला होता घरी जाऊन वगैरे पण शूट करेन. पण ठीक आहे असं काही नाही झालं कारण घरी येईपर्यंत मला 10 वाजले आणि त्यानंतर झोपायचं वगैरे होतं कारण उद्या स्कूल पण आहे. तर अशा पद्धतीनं बड्डे झाला, अशा पद्धतीनं दिवस माझा गेला आणि आजचा दिवस खरंच खूप छान प्रोडक्टिव्ह होता. एक्स्ट्रा कामं झाली की मला मनाला असं खूप छान वाटतं, सॅटिस्फॅक्शन एक भेटतं. तर किचन ट्रॉलीज ज्या आहेत त्या क्लीन करून नक्की बघा. लिक्विड खास मागवा त्याच्यासाठी कारण खूप गरजेची वस्तू आहे ती. स्मार्ट वर्क करा. तर येस, हा होता आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. म्युझिकबद्दल पण कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुन्हा भेटते नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग, थँक्स फॉर सपोर्टिंग.